काळ्या पंच काय बोलत होता तुला सांग. आहे मला भूक लागली आहे. घरला गेल्या पुरणपोळी खायची आहे. हाय पण मला तर भ्याच वाटत होतं. कसलं भ्या? बाळू मामा तिथं काय तर घोळ घालते याच. जरा गोळ घातलाच होता की त्यानं. आता काय घोळ घातला त्यानं? आय किती बाजू घेशील त्याची? समदन मोर पंचाला काहीतरी बोलत होता ते बघितलंच नव. जे काय बोलला ते आपल्या बाजूनच बोलला असेल नव. हा त्याच्याबद्दल तुला काय सांगायची सोयच नाही बघ. आपल्या बाजूनच बोलला पण असं समजांवर बोलत असतात होय. माझं बोलणं वेगळं याचं बोलणं वेगळं. बा आपलं काय चुकत नसल तर बोलायला घाबरायचं कशा पाहिजे? बाळू समजी सांगते ते ऐक की. भीमा मामा बाळू मामा असंच ऐकत नाही. तुमचं काय ऐकणार? बरं आता ग बसा. चला समधी घरला. जरा त्यानं काय केलं तर समधी बोलायला लागते. म्या तुमच्यात पडणं बराबर नाही. पर बाळू काय बोललाच नाही तर कशाला बोलतेल ती? नाही तर काय. चला आता समजी चला. सुंदरा इथं काय करताय तुम्ही? म्हणजे घरला चाललो आहे. लवकर जावा. तुमचे जावई बापू आलेत घरी. काय जाऊ बापू आले. चला 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 लवकर चल. गंगे अरे ती झोपली का काय? ओ सासरे बुवा, ओ सासरे बुवा, हाय का नाही? आयो अरे कुणी हाय का नाही? किती वेळा सांग तिकडे एकटा काम करतो मी. एक तर भूक लागली. कुणी आहे का नाही? यांना असं नाही करणार. आहे का नाही कुणी? आता येऊ दे एका एकाला. धावतोच. अय्यो सुभद्रा तू आत जाऊन आवरून घे. होय. अप्पा हा तात्या काय आपल्या घरी झोपणार आहे की काय? ए त्या अरे जा की बाबा आपल्या घरी. हो ग होय होय जातो की. ते बाळू तू मस्त तसं म्हणला मला काही समजेना काय करावं. मग त्या नादात मी इथं आलो. अयो मला काय बोलला? हेच माझा बा जसं म्हणला तसंच होणार आहे. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. अहो लय जीवाला लागलं माहिती. नशीब सगळ्या गावासमोर बोलला नाही ते. अय्यो नाही तर काय. पण तरीही काहीतरी करायलाच पाहिजे. नाहीतर सगळे हातातून निसटून जाईल. अय्यो पण सरळ सांगून टाका. ज्यानं पैका दिला नाही त्यानं देवळात पाय बी ठेवायचा नाही. हा तात्या तू हे जाऊन उद्या सगळ्या गावाला सांगून टाक बघ. होय होय. अयो नाही नाही वैजंता नाही नाही. आधी सांगितलं तर मयप्पा सावध होईल. जत्रेच्या दिवशी सगळ्या गावासमोर त्याला अडवलं तर मात्र गंमत येईल. अय्य हा आणि तुमचा धाक पण वाढेल. हा
हे असं पेटलं पाहिजे. काय म्हटलास? नाही असं घडायला पाहिजे. असंच घडणार रे तात्या, असंच घडणार. जत्रेच्या दिवशी मयप्पाला आणि त्याच्या कुटुंबाला मी देवळात पाऊलच ठेवू देत नाही बघ. अय्य. जावई बापू कधी आलास? झाला तासभर. आम्ही होळीसाठी गेलो होतो. या घरात चला बोल. मला नाही यायचं आत. अहो चला की. या 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 आत या. या बसा बसा. मला बसायचं नाही. गंगे तुला कळत नाही होय? अहो का चिडताय? तिकडे यायचं नाही होय? होय का? आता तुझ्या माग मागच फिरतो म्या. नवऱ्याची काय काळजी आहे का नाही? तिकडे एकटा नवरा आहे, खाय मी इथं का नाही, कोण बघणार? सांगून सांगून दमले. थांब, तुला इथं नाही, तुला घरला गेला बघतो म्या. चला चला निघायचं आता. हवं असं करू नका. म्या चुकलं म्हणते. हे बघा त्याचा काय उपयोग नाही आता. गंगे तू काय निसती उभी आहेस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही होय? चला चला आवराय घ्या. ए तात्या, काय बघतोस तलवार इकडे? टकामका टकामका. आता काय बोलणार आहे पण? आपले दात आणि आपलेच वट. आता बोलतोस का घालू घशात? आपलेच दात आपलेच ओठ. नाही मी विचार करत होतो त्या तलवारीत आणि तुमच्यात काही बी फरक नाही उरला आता. अय्यो ए तात्या, तू माझी स्तुती करतोस की माझी अय्यो पुढे बोल पुढे बोल पुढे बोला. म्हणजे तिला बी गंज चढला न. ए तात्या काय बोलतोस? अहो पण मला असं म्हणायचं की त्या तलवारी गत तुमची बी धार कमी होत चाललेली. अय्यो अहो पण एक काळ होता, पंचक्रोशीत नाव होतं तुमचं. आणि आता त्या देवापाची माणसं घरात घुसून मारत्यात काय? अय्यो ए तात्या, काहीतरी करायला पाहिजे बघ. मी तेच सांगतो पंच, काहीतरी करायला पाहिजे. पण तुम्ही आहेत का पंच? अय्यो माधू आला वाटतं. माधू. पंच राम 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 राम. अय्यो राम 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 राम. ये ये माधू ये. पंच समध्या गावकऱ्यांनी असं ठरवलं हाय. बघितलं का पंच? गावकऱ्यांनी ठरवलं. अरे आता कसं ठरवलं गावकऱ्यांनी? गावकरी ठरवायला लागले आता. हेच दिस यायचे बाकी होते. हा नाही नाही पंच, ठरवलं आहे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे असं म्हणायचं होतं. काय रे? अय्यो 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 ऐकलं काय रे तात्या? त्यांनी ठरवलं नाही, त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? पंच यंदाच्या जत्रेला कुस्त्या एकदम जंगी झाल्या पाहिजे बघा. कसं आहे पंच, कुस्ती जंगी करायची म्हणजे आखाडा बी जंगी पाहिजे, अय्यो बिदागी मोठी पाहिजे. अय्यो आणि जेवढी मोठी बिदागी तेवढा मोठा पैलवान. आणि मोठा पैलवान म्हणजे मोठी कुस्ती. अक्कोचं नाव होईल. हा. होय होय. आणि पण तुमचं बी नाव होईल.
अय्यो अय्यो माझं नाव महादेवा महालिंगराया. अय्यो अय्यो ए तात्या करू माधू करू आपण मोठी कुस्ती करू है. पंच लय मोठी संधी आहे. गेलेली धार पुण्यांदा लावता येईल. तुम्ही मोठी बिदागी द्या. बिदागी मोठी म्हणजे कुस्ती मोठी. कुस्ती मोठी म्हणजे गाव मोठं. आणि गाव मोठं म्हणजे पंचाचं नाव मोठं. अय्यो ठरलं. ठरलं हा, ठरलं तर मग या याच्या कुस्तीचा समजा खर्च पंच करते. यो 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 काय कालवा लावलाय म्हणते मी. ते गावच्या जत्रेची बोलणी करत होतो मिळून. जत्रेची बोलणी सकाळी करा. ही काय वेळ आहे बोलणी करायची. हं, जत्रेची बोलणी कराय कुठं येळ असतो का कावा. काय बोललास रे. नाही नाही काही नाही काही नाही म्हणलं चाललो मी. हे चल रे महादू चल रे सदा नाण्या. जावई बापू आम्हाला मान्य आहे आमचं चुकलं. आम्ही समजी तिकडे गेलो होतो तुम्हाला थांबायला लागलं. अरे एवढा राग धरू नका. राग धरू नका म्हणजे मानपान तर राहिलाच. काय किंमत हाय का नाही. हा किंमत कशी नाही जी. मग म्या किती वेळाला सांगितलं सांगावा धाडा म्हणून. माझ्याकडनं राहील तेच तर ना. किंमत असती तर राहिलं असतं का. हा बाळ्यासाठी दोनदा केलं. त्याच्यासाठी उपास ठेवला. पण जावं याला सांगावा धाडा म्हणलं तर ध्यानातच नाही. आय तू कशा पाय बोलत बसलीस. चला इथं अजिबात थांबायचं नाही आता. हवा असं नका करू. माझं चुकलं. होय का तुला आत्ता समजलं का. सजून धजून होळीला जाय पाहिजे. नवऱ्याची काळजी कुणी करायची. हे बघा सासरे बुवा आम्हाला माफ करा. आम्ही काय तुमच्या घरात पुण्यांदा पाऊल ठेवणार नाही. आय चल सते तू बी चल. हिला यायचं असेल तर येईल नाही इथंच राहील. हा चला हा चला. आयो काय झालं. बस बस बाबा काय झालं. हे पाणी घे. घे बाबा पाणी घे. तुम्ही ठीक आहे ना व. वय 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 ठीक आहे म्या. अगं सकाळ धरणं जेवलो नाही मी त्यामुळे गरगरायला लागलं. बरं चला आत. 2 घास पोटात गेलं का बरं वाटत. चला. नगर बा तुझ्या आवडीची पुरणपोळी केली आहे. मग काय झालं. चला चला निघायचंय. तू काय इथंच थांबणार आहे का. होय
मग थांबू इथंच. परा कोणी बी असं समजू नका माझा राग गेला म्हणून. मी फक्त पुरीसाठी थांबलो आहे. देवी आहे. देवी आहे, तुला माझ्याकडे यावंच लागल. गुंडम गुंड गुंडम गुंड. आय गंगूताईला बी चांगलंच रागव. तिनं थांबायला पाहिजे होतं. भय गंगे तुला कळतच नाही बघ. बर आता आज चल आणि पटदिशी संदेशनी जेवाय वाट. चला चला चल बाबा चल चल. देवी आहे, तुला माझ्याकडे यावंच लागल. मंगळू गावामध्ये जायचं आणि देवी आईला आता घेऊन यायचं. आता कुणी बी आपल्या मध्ये यायचं नाही. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार. म्या सांगितलं का लागलीच निघायचं आणि देवी आईला हाकडं घेऊनच यायचं. हवं ते बाप्पा, हा देवी आहे कवा एकदा आता येत्याल असं झालंय. आणि एकदा का देवी आहे हाता हे! गप्प बस. बोलू नये. एक सबूत भी बोलायचं नाही. कुंडम कुंड रिंगण रिंगण रिंगण. देवी आहे रिंगण. सत्य तो आत हो. आण कुणाला काय बी सांगू नग. आण काय बोलू बी नग. समधी घाबरते. होय देवप्पा, तुला होळी खेळायची आहे का? तुला तसं नाही समजायचं. थांब. रिंगण रिंगण. आग आग आग. देवी आहे देवी आहे. आग आग देवी आहे. वाचीव. आग देवी आहे. आग. बाळा बाळा, आज तू पुण्यांदा माझ्या आणि देवी आईच्या मध्ये आला आहेस.
पर ध्यानात ठेव, एक दिस म्या देवी आईला हकलं घेऊन येईल, तेव्हा तुला काय बी करता यायचं नाही. बाळा, अरे साक्षात पार्वतीचा अवतार आहे ती. तिला त्याची जाणून आहे म्हणून तुझं असं चाललं आहे. पण एक सांगतो, उगा आगीत हात घालू नका. कालीचा अवतार दाखवला तर जाऊन जाशील.